करते हैं। हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी तुम्हाला महाड जवळील गांधारपाले गावामध्ये एक बुद्ध लेणी म्हणून पाले बुद्ध लेणी म्हणून एक ठिकाण आहे, म्हणजे केव्ज आहे तिकडे। तर आज आपण तिकडे आलो आहोत। तिकडची थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगते, माहिती जाणून घेऊयात आणि लेण्या का आहेत कशा आहेत ते आपण तर बघूयात। खूप ऊन आहे, आज पाऊस नाही आहे, पण आम्ही छत्री आणि मागच्या वेळी जी चूक केलेली की पाण्याची बॉटल घेऊन नव्हते आलो, ते पाण्याची बॉटल कॅरी करून आता आपण लेण्या बघूयात। तर मी तुम्हाला इथून दाखवते की लेण्या केवढ्या आहेत, आपल्याला केवढं चढायचं आहे, परत चढायचं आहेच आपल्याला। तर चला आता सुरू करूयात, उशीर नको करूयात। आजचा व्लॉग पूर्ण बघा, काय इन्फॉर्मेशन तुम्हाला वाटते ती बघूया आपण, काय इन्फॉर्मेशन आपल्याला भेटती आहे किंवा काय कसं काय असणार आहे ते आपण सगळं बघूयात। एकदम निसर्गाच्या मध्ये हे एक लेण्या आहेत, ते आपण बघूया, माहिती घेऊयात आणि तुम्हाला इथे यायचं असेल तर कसं यायचं तेही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देते। तर चला सुरू करूया। तर थोडंसं वरती चढताच आपल्याला हे बौद्ध स्तूप हे दिसेल। या स्तूपाविषयी माहिती इथे लिहिलेली आहे। तर हे मी तुम्हाला दाखवते, त्यापेक्षा मी तुम्हाला वाचून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल। तर इथे असं लिहिलं आहे, गांधारपाले लेणीतील बौद्ध स्तूप सौजन्य एकजूट लेणी अभ्यास प्रचारक समूह महाराष्ट्र राज्य व प्राचीन बौद्ध लेण्यांचे संवर्धन आणि संशोधन। स्तूप हे साक्षात उच्च कोटीची निर्वाण अवस्था प्राप्त केलेल्या तथागत सम्यक संबुद्ध यांचे प्रतीक आहे। लेण्यांमध्ये तेथील वरिष्ठ अहर्त भिक्खू यांच्या स्मरणार्थ ते उभारण्यात येत होते, तर काही लेण्यांमध्ये बुद्धांचे पूजार्थ रूप म्हणून उभारण्यात आलेले आहे। मौर्य आणि सातवाहन काळामध्ये स्तूपांना वंदन करताना उपासक त्यांच्यावर फुलांचा वर्षाव अथवा फुलमाळा ह्या स्तूप पासून काही अंतरावर लावताना शिल्पांकित केलेलं आपल्याला पाहायला मिळते। सदर स्तूप हे गांधारपाले बौद्ध लेणी येथील खंडित लेण्याचा एक भाग असून या ऐतिहासिक वास्तूचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्रुपीकरण व अवमान करू नये असं इथे या बोर्डावर लिहिलं आहे आणि ते हे स्तूप आहे, बघू शकता तुम्ही। तर चला आता पुढे बघूयात आपल्याला काय दिसतंय। खूप चढायचं अजून वरती आपल्याला, काही हरकत नाही। चला थोडी थोडी माहिती देत घेत आपण जाऊया। चला बघू शकता तुम्ही, ते ऊन खूप आहे पण पावसामुळे ते सगळं हिरवं हिरवं झालेलं आहे वातावरण आणि सिनेरी किंवा निसर्ग तुम्ही बघू शकता। खूप म्हणजे बाजूला हायवे आहे पण इथे खूप शांतता आहे, गाड्यांचा आवाजाचा देखील त्रास नाही आहे। खूप छान वाटते इथे, खूप माहिती मिळते। तुम्हाला तर समजलंच असेल की आता आम्ही महाडमध्ये राहतो आणि महाड हे एक हिस्टॉरिकल प्लेस आहे। काय जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत राहील, तुम्ही बघत राहा आणि तुमच्या राहाने मला पुन्हा इकडे यायला मिळते। तर आता आपण चढतोय, चालायची ॲज युजुअल सवय नाही आहे त्यामुळे थोडा दम लागतोय, पण काय हरकत नाही, आपण जाऊया। चला तर तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे। आज खूप पर्यटक देखील आहेत त्यामध्ये आपण पण, चला। वाटत नसलं तरी आपण एवढं चढलोय, तर इथून सुरुवात केली आपण आणि आता आपण इथे आहोत। इथून वरती अजून जायचं आपल्याला, चला। पुढे आल्यावर उजव्या साईडला आपल्याला इथे हे पाण्याचं कुंड दिसतंय, ते पाणी साठलंय म्हणजे हे दिसतंय। थोडंसं पुढे जाऊया आपण, म्हणजे इथे मी पण खूप लहान असताना आलेली आहे, ते पुढे आलो
तर आपल्याला हे बघायला भेटते. हे बघा आतमध्ये हे असं खोलीसारखं आहे इथे. हे बघा खोलीसारखं इथे हे त्याला लॉक आहे. छोटीशी खिडकी पण दिसते इथे. खिडकीसारखं आहे छोटं. आता खरंच मला एवढं माहीत नाही आहे, पण वरतून चढलं की उजव्या हातालाच हा एरिया आहे. आता आपण जाऊया इथून. थोडंसं पावसाने पाणी तो ओलं झालेलं आहे, सांभाळून आपण जाऊया. चला तर काचांडी खाली जाईल, सांभाळून ये. थोडं वरती आल्यावर आपल्याला हात दिसतो. तर आपण पहिले इकडून सुरू करू. चला इथे नंबर लिहिलाय आणि इथे देखील तसंच आहे. मला अजून काही दिसतंय बघा, दाखवायचा प्रयत्न करते. इथे असं आहे. तुम्हाला आत्ता दाखवलेलं आहे. इथे पाणी वगैरे पडते तर जाणं थोडंसं रिस्की आहे. ते बघा पाय सटकला तर बस काय होऊन बसेल. ते बघा आणि इथे देखील मे बी तसंच असं काहीतरी रूम, म्हणजे आपण हे रूम म्हणतोय त्याला मराठी शब्द काय असेल तुम्हाला माहिती पडला तर तुम्ही मला कमेंट करा. हे बघा आता इथे देखील असं पायरीसारखंच थोडंसं दिसतंय. हे बघा पायरी चढू शकतो, म्हणजे आता थोडंसं खूप टाईम झाला असेल त्याच्यामुळे ते असं गुळगुळीत आणि त्याचे पायरीचे निशाण गेलेले आहेत. हे बघा इकडे देखील एक लिहिलेलं आहे काहीतरी मोळी लिपीमध्ये. हा दिसतोय आपल्या महाडचा गेट. आणि तिकडून आपण आलेलो आहोत. ही आहे आमची बिल्डिंग. असंच थोडंसं पुढे आल्यावरती आपल्याला हे दृश्य बघायला भेटेल. खूप जुनी वास्तू आहे ही, खूप जुनी. आणि इकडे आपण ॲक्च्युली खाली नंबर दिलेत, बहुतेक वरतून सुरुवात आहे. कारण आता इथे तिथे 27, 24 वगैरे तिथे 22 नंबर आहे. हे का बघ इथे 23 नंबर आहे. हे बघा असं आहे. आता आपल्याला तिथपर्यंत पोचता येतं आहे का? कारण पाऊस आहे, आपण जास्त रिस्क पण घेऊ शकत नाही तिथे जायची. जेवढं दाखवता येते तेवढं मी तुम्हाला दाखवते. इथे देखील बघा, हे बघा आपल्याला जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. इथे कोण गाईड वगैरे पण नाही आहे, नाही तर तुम्हाला सगळी सविस्तर माहिती मिळाली असती. पण काय हरकत नाही, थोडंसं पुढे जाऊया. पायऱ्या पण तुटलेल्या वगैरे आहेत तिथे, काय थोडंसं रिस्कीच आहे, पण थोडं दाखवूया. नाही जाता येणार आहे माझ्या मते वरती आपल्याला. आपला रस्ता इथे संपतोय बहुतेक. बघूया, थोडं जाऊयात पुढे. इथून थोडी रस्त्याची हालत बेकार झाली आहे. थांबा, असे उगाच काहीतरी जोक मारतोय. बघूया. नाही, एवढूशी पायवाट आहे, येताना परत रिस्क होऊन जाईल. तुम्हाला काय वाटते, मी रिस्क घ्यायला पाहिजे?
हे बघा, असे नको, असे तर चाललंय. विचारूया, अशा आहे जाऊ शकतो. ये खाली आहे. जाणं थोडं रिस्की आहे आणि वरतून पावसाचं पाणी पडल्यामुळे देखील स्लिपरी होण्याची चान्सेस जास्त आहेत. तर जितकं काही आपण बघितलंय त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊयात आणि बघूयात वरती काय आहे याची माहिती जाणून घ्यायला आवडेल ॲक्च्युली. आणि खूप इम्पॉर्टंट गोष्टी म्हणजे ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या बघण्यासारख्या गोष्टी आहेत त्या वरतीच आहेत ॲक्च्युली. पण थोडं जायला रिस्की वाटतंय तिकडे. रिस्क घेऊन जायला काय हरकत नाही, पण जाऊन दाखवता आलं पाहिजे तिकडे. पावसाने सगळं हे बघा, पाठी बघू शकता खूप असं ओलं ओलं, रस्ते तुटलेले आहेत, पायऱ्या तुटलेल्या आहेत. बघूया काय आपल्याला इन्फॉर्मेशन सांगता येते ते सांगूया. चला. जर आपण हे इकडून आलो असतो तर आपल्याला या लेण्या बघायला भेटल्या असत्या. इथे ना 10 नंबर लिहिलेला आहे. 10 नंबर, इथे सगळे नंबर सुरू आहे. हे बघा, तुम्हाला जर प्रयत्न करते, हे बघा इथे तिथपर्यंत. तर मी तुम्हाला सांगितलं मगाशी की ते हे नंबर्स लिहिलेले आहेत 22, 24, 10, 9. तर हे टोटल 30 बौद्ध लेण्यांचा समूह आहे. जसं मी मगाशी सांगितलं त्याचप्रमाणे ही लेणी रायगड जिल्ह्यातील महाडजवळ गांधारपाले या गावातील एका डोंगरावर आहे. आणि या लेण्यांचा ताबा भारतीय पुरातत्व विभागाकडे आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या एकूण 30 लेण्यांचा समूह असून त्यामध्ये 3 चैत्यगृह व 19 विहार आहेत. लेणे क्रमांक 1 इथे नीट दिसत नाही, आपण खालूनच दाखवते म्हणून. तर लेणे क्रमांक 1 मध्ये 53 फूट लांब व 8 फूट रुंद ओसरी आहे. तर लेणे 21 मध्ये गौतम बुद्ध यांची बसलेली मूर्ती, त्यांचे शिष्य व हरिणाचे चित्र कोरलेली आहे. तर लेण्यांवर फिरताना आम्हाला हा एक किडा दिसलाय. तर तुम्हाला हा जर किडा माहिती असेल कमेंट करून सांगा. एकमेकांच्या पाठीवर बसून चालले ते. येथील शिलालेखानुसार ही लेणी बौद्ध धर्मीय कंभोज वंशीय राजा विष्णुकुलित यांच्या कारकिर्दीत इसवी सन 30 याच्या आसपास निर्माण केलेली आहे. ह्या लेणी ऐतिहासिक तसेच पर्यटन या दोन्ही दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. तसेच गांधारपाले म्हणजे हे जे गाव आहे पाले, तर ह्या गावाचं नाव राजा पुलित याच्या नावावरून रूढ झालंय, म्हणजे कन्फर्म झालेलं आहे. ही लेणी गांधारपाले या गावाला लागून असलेल्या टेकडीवर पायथ्यापासून साधारणपणे 50-60 मीटर उंचीवर ही लेणी आहे. लेण्या चढायला जवळजवळ आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागले आणि तसं जवळ आहे, तुम्ही चढू शकता आरामात. आता आपण तिकडून निघालोय. आय होप की तुम्हाला मी दिलेली थोडी बहुत माहिती तुम्हाला आवडली असेल, महत्त्वपूर्ण वाटली असेल. तर नेहमीप्रमाणेच व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. बघू शकता तुम्ही हे कसं डोंगरावर अगदी स्थित अशी असलेली ही आपली एक लेणी आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आजचा परत एक छोटा प्रयत्न होता माझा की तुमच्यापर्यंत एक स्थळ किंवा एक इन्फॉर्मेटिव्ह प्लेस तुमच्यापर्यंत दाखवण्याचा एक छोटा प्रयत्न होता. तो प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून, शेअर करून, परत सबस्क्राईब करून अशा विविध मार्गाने तुम्ही मला हा मेसेज पोचवू शकता की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे. आणि असंच जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील किंवा काही प्लेसेस अजून असतील जे तुम्हाला माहीत आहेत की रायगडमधले म्हणजे जवळच्या आमच्या, तर तुम्ही कमेंट करून सांगा. मी तुम्हाला नक्की तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवत आहोत. पुन्हा भेटूया नवीन अशा चांगल्या मस्त आणि इन्फॉर्मेटिव्ह आणि मजेशीर अशा व्लॉग्समध्ये. तोपर्यंत इथेच थांबूयात, परत भेटूयात. बाय बाय.